नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहूयात एफ-आय-आर म्हणजे नेमकं काय? एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्राथमिक गुन्ह्याचा अहवाल म्हणजे एफ-आय-आर. जो तक्रारदार तक्रार दाखल करतो त्या तक्रारदाराला या गुन्ह्याच्या तक्रारीची प्रत मिळण्याचा अधिकार असतो. ही एफ-आय-आर ही दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भात होत असते. दखलपात्र गुन्हा म्हणजे कोणता? तर ज्यांची शिक्षा 2 वर्षापेक्षा जास्त आहे असे गुन्हे. उदाहरणच सांगायचं झालं तर मर्डर, जीव मारण्याचा प्रयत्न, गंभीर स्वरूपाची दुखापत हे गुन्हे दखलपात्र गुन्हे आहेत. याची प्रथम पोलीस एफ-आय-आर नोंदवून घेत असतात आणि गुन्ह्याचा तपास करत असतात. हे गुन्ह्याचा तपास करत असताना न्यायालयाची परवानगीची आवश्यकता त्यांना नसते. एफ-आय-आर हा कधीही रद्द केला जाऊ शकत नाही. तो पोलिसांसमोर रद्द केला जाऊ शकत नाही. तो फक्त कोर्टातच रद्द केला जातो. असं असतानाही आजही तक्रारदार आणि जो समोरचा आरोपी आहे यांच्यामध्ये संगनमत झाल्याच्या नंतर पोलिसांसमोर मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु पोलीस यामध्ये पैसे घेऊन आता ही तक्रार आम्ही मिटवली असे म्हणतायत आणि 6 महिन्याच्या नंतर त्याचं चार्जशीट दाखल होत असतं आणि सरळ सरळ फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते. त्यावेळी तो पोलीस अधिकारी बदली झालेला असतो. अशी परिस्थिती असते. त्यामुळे मित्रांनो, एफ-आय-आर च्या संदर्भात तुम्ही योग्य वकिलांचा सल्ला घेतल्याशिवाय पोलिसांच्या समोर मानडोली करून पैसे देत जाऊ नका.